माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यायला आणखीन 2 दिवस लागणार आहेत आणि समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आरोग्य सचिवांच्या बैठकीला मुंबईला गेल्यामुळे चौकशीच्या कामकाजाला आणखीन वेळ लागणार आहे। त्यामुळे 2 दिवसांनी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आता येणार आहे। त्यामुळे अहवाल यायला आता 2 दिवस लागणार आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव अधिकची माहिती देत आहेत। वैभव, अजून 2 दिवस आता या अहवालासाठी लागणार आहेत, काय अधिकची माहिती आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये माता मृत्यू अन्वेषण चौकशी समिती जी आहे त्या समितीचे अध्यक्ष आणि काही सदस्य हे आज आरोग्य सचिवांनी लावलेल्या मीटिंगसाठी तातडीने मुंबईला रवाना झाले। त्याच्यामुळे आज जो अहवाल येण्याची अपेक्षा होती या सगळ्या प्रकरणामधला मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भातला, तो आज अहवाल येणार नाही। या समितीला कामकाजासाठी आणखी 2 दिवस लागणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते। अहवाल जो आहे त्यासाठीच्या जाब जबाब आणि चौकशीच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यात, मात्र त्या संदर्भातले निष्कर्ष जे आहेत ते निष्कर्ष काढण्यासाठी समितीच्या आणखी 2 बैठका सगळ्या सदस्यांच्या एकत्रित व्हाव्या लागतील। त्यामुळे हे सदस्य जेव्हा उपस्थित होतील, आजचा दिवस या समितीचा सदस्यांचा गेलाय मुंबईला बैठकीला असल्यामुळे, त्यामुळे हा अहवाल आज येणार नाही हे निश्चित झालंय। या अहवालाचं सादरीकरणासाठी किंवा हा अहवाल येण्यासाठी आणखी 2 दिवस लागतील अशी माहिती मिळते। निश्चित वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊया। आरोग्य समितीने धर्मदाय आयुक्तांना पत्र लिहिले आणि गर्भवती महिलेला मंगेशकर रुग्णालयातून उपचारापूर्वी 10 लाख रुपये भरण्याच्या मुद्द्यावरती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करावी असं पत्र लिहिलंय। तर पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी पुणे पोलिसांचं ससून रुग्णालयाला पत्र बघायला मिळतंय। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी माहिती मागवली आहे। ससून रुग्णालयाला पत्राद्वारे स्पष्टीकरण मागितलेल्याने निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा दाखल होणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डीनला सोमवारी पत्रकारांनी 10 लाख रुपयांच्या डिपॉझिटबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी अजब उत्तर दिलंय। त्या दिवशी डॉक्टरांचे राहू केतू कसे फिरले माहिती नाही, त्यांनी पेशंटच्या केस पेपरवरती 10 लाख डिपॉझिट लिहून दिलं अशी पद्धत नाहीये, पण त्या दिवशी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी असं काय लिहून दिलं हे माहिती नाही असं अजब उत्तर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी दिलेलं आहे। यावरती खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। राहू केतू हे देशभरामध्ये सर्वत्र घुसलेले आहेत, भाजपच्या विचारांचे लोक आहेत, हे सर्व अंधभक्त आहेत असं राऊतांनी म्हटलंय। काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही। त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो, आजवर किती केल्या असतील अगणित असतील, एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही। पण राहू केतू घुसले ना, राहू केतू हे देशभरात सर्वत्र घुसले आहेत। जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत हे सगळे अंधभक्त आहेत। हे जे म्हणतात राहू केतू वगैरे हे सगळे मोदी शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत। हे काही आम्हाला सांगायची गरज नाही। आणि अंधभक्त हा धर्मांध असतो, त्याला सामान्यांचा विचारच करता येत नाही। त्यांच्या डोक्याला मेंदूला एक बधिरता आणलेली आहे या राजकारणामुळे आणि त्यातून त्यांना राहू केतू दिसतात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या समितीकडून चौकशी सुरू आहे। धर्मदाय सहआयुक्तांसह एकूण 5 सदस्यीय समिती चौकशी करणार आहे। धर्मदाय आयुक्त समितीचा अहवाल येण्यासाठी 2 दिवस लागणार आहेत। डॉक्टरांनी पैसे मागितले होते का, त्या 5.5 तासात रुग्णालयात नेमकं काय घडलं, वैद्यकीय हलगर्जीपणा आहे का, या 3 मुद्द्यांवरती ही समिती अहवाल देणार आहे। तर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज दुपारनंतर येणार आहे। तर इकडे पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात नोटीस पाठवली आहे। तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये, रुग्णावरती पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावं असं महापालिकेने रुग्णालयांना या पाठवलेल्या नोटिसीमध्ये नमूद केलेलं आहे। पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, रुग्णालय यांना या संबंधित नोटीस बजावण्यात आलेली आहे। सर्व शुश्रूषागृहांनी सुद्धा रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने सेवा द्यावी असं या नोटिसीमध्ये नमूद केलंय।
महापालिकेच्या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.